नमस्कार मित्रांनो. माझे नाव अजय आहे. मी पुण्यात राहतो आणि पुण्यातील एका प्रतिष्ठित ऑटोमोबाईल कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करतो. माझे वय 28 वर्ष आहे. माझा रंग गोरा, उंची 6 फूट आणि 1 इंच आहे आणि जिममध्ये नियमित जाण्यामुळे माझे शरीरही खूप मजबूत आणि आकर्षक आहे. मला माझ्या व्यक्तिमत्त्वावर खूप अभिमान आहे. पण त्या घटनेने मला एक गोष्ट शिकवली, की कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये मदतीसाठी कोण ना कोण पुढे येतो, ही अगदी खरी घटना आहे. हे सांगावे की नाही, असाच मला काहीतरी डाऊट्स वाटत होता. पण आता मी तुम्हाला एक सांगतो, की हं, माझ्या आयुष्याचा हा एक असा अनुभव आहे, जो कधीच विसरण्याजोगा नाही. तेव्हा झालेली घबराट, वेदना आणि नंतर मिळालेली मदत, हे सगळं माझ्या मनात कायमच रुतले गेलेले आहे. हा एक असा क्षण आहे, जो आता आठवताच लाजेसह कृतज्ञता ही भावना येत असते. मी माझ्या सासऱ्यांकडे गेलो होतो. तिथले वातावरण नेहमीप्रमाणे शांत आणि स्नेहपूर्ण होते. घरात सर्वजण हसत-खेळत आपल्या कामात व्यस्त होते. त्या दिवशी एक विचित्र घटना घडली, जी माझ्या आयुष्याचा एक अविस्मरणीय क्षण बनली. माझ्या पॅन्टच्या जिपमध्ये अचानक काहीतरी अडकले आणि मला खूप वेदना होऊ लागली. मी ते सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ते आणखी गुंतागुंतीचे झाले. त्यावेळी घरात माझ्या भावाचा म्हणजे साल्याचा पत्नी म्हणजे माझी प्रिया भाभी उपस्थित होती. भाभीने हे पाहताच लगेच माझ्या मदतीसाठी धाव घेतली. ती खूप शांत आणि समजूतदारपणे स्थिती हाताळत होती. त्यांच्या मदतीमुळे मला या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला. पण या घटनेने त्यांच्यामध्ये आणि माझ्यात काही अनपेक्षित घडवून आणले. ही घटना तेव्हाची आहे, जेव्हा माझे वय 27 वर्ष होते आणि लग्नाला 2 वर्षे पूर्ण झाली होती. मी आणि माझी पत्नी आम्ही सुखाने चालत होतो. आमचा संसार चालत होतो. माझे सासू-सासरे नागपूरमध्ये आहेत आणि तिथे जाण्यापासून मला नेहमी स्नेह आणि प्रेमाचे वातावरण मिळते. जानेवारी महिन्यात माझ्या कंपनीने 3 दिवसाची सुट्टी दिली होती. म्हणून मी आणि पत्नीने ठरवले, की या संधीचा फायदा घेऊन सासऱ्यांकडे जाऊ आणि काही दिवस तिथल्या वातावरणाचा आनंद घेऊ. माझ्या सासऱ्यांच्या कुटुंबात सर्वजण एकत्रित होऊन प्रेमाने राहतात. तिथे माझे सासू-सासरे, वयोवृद्ध आजी आणि माझा एकुलता एक भाऊ साला, राहुल त्याच्या पत्नीसोबत राहतात. घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांसाठी नेहमी तयार असते. म्हणून घराचे वातावरण खूप आत्मीय वाटते. माझ्या भावाच्या लग्नाला माझ्या लग्नापेक्षा 4 वर्ष आधी झाले होते. म्हणून तो कुटुंबात एक अनुभवी आणि जबाबदार व्यक्ती आहे. त्याला 2 वर्षाची एक गोड मुलगी आहे, जी घरात हास्य आणि आनंदाचे स्रोत आहे. ती नेहमी आमच्या आजूबाजूला फिरत असते, खेळात मग्न राहते आणि तिच्या गोड बोलण्याने सर्वांना खूप आनंद मिळतो. माझ्या साल्याचे वय 36 वर्ष आहे आणि त्याने नागपूरमध्ये स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय उभा केलेला आहे. तो दिवसभर त्याच्या ऑफिसच्या कामात व्यस्त राहतो. ट्रान्सपोर्ट व्यवसाय असल्यामुळे त्याला कधी-कधी काही दिवसांसाठी बाहेर प्रवासावर जावे लागते. तो खूप व्यस्त राहतो कारण त्याचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पण त्याच्या जीवनशैलीत एक मोठी कमतरता ही आहे, की त्याला दारू पिण्याची खूप वाईट सवय आहे. ही सवय इतकी गंभीर आहे, की तो सकाळी उठताच दारू पितो आणि रात्री उशिरा दारू पिऊनच घरी परततो. या सवयीने त्याच्या आरोग्याला बरेच बरबाद केले आहे. दारूमुळे त्याचे शरीर दिवसेंदिवस कमकुवत होत चालले आहे. त्याला यकृताची समस्या आहे, जी आणखी गंभीर होत चालली आहे. काही वर्षापूर्वी त्याला जॉन्डिसचा त्रास झाला होता, जो यकृताच्या समस्येमुळे आणखीच वाढला होता. डॉक्टरांनी त्याला अनेकदा दारू सोडण्याचा सल्ला दिला, पण तो त्याची अवहेलना करत राहिला. या वाईट सवयीमुळे संपूर्ण कुटुंब खूप त्रस्त आहे. सासू-सासरे नेहमी चिंतेत राहतात आणि त्याचे असे वागणे पाहून त्यांना खूप वेदनाही होतात. प्रिया भाभी म्हणजे माझ्या साल्याची पत्नी. या सवयीमुळे अतिशय त्रस्त आहे. ती नेहमी विचार करते, की या सवयीने त्याच्या वैवाहिक जीवनाला पूर्णपणे तोडले आहे. घरात नेहमी मोठ्या प्रमाणात भांडणे होतात. प्रत्येक वेळी प्रिया भाभी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, पण तो काहीच ऐकत नाही. ती मनाने खूप तुटली आहे, पण कुटुंब आणि मुलीच्या भविष्याबद्दल विचार करून ती सगळे सहन करते. मी कधी-कधी स्वतःशी विचार करतो, की भाभी आपले वैवाहिक जीवन कसे चालवत असतील? दारूमुळे साल्याचे शरीर इतके कमकुवत झाले, की तो फक्त सावलीसारखा दिसतो. त्याला पाहून वाटते, की 36 वर्षाच्या वयात तो जुन्या माणसासारखाच दिसतो. या स्थितीत भाभीच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला खूपच खराब केले आहे. प्रिया भाभीची स्थिती नेहमी चिंताग्रस्त दिसते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी असलेली चिंता स्पष्ट जाणवते. कदाचित ती प्रेम आणि समाधानापासून पूर्णपणे वंचित आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची रिकामेपणा होता. जणू तिने आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुख गमावले आहे. अशा स्थितीतही ते आपल्या कुटुंबासाठी मजबूत राहण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांच्या मनातील अस्वस्थता स्पष्ट दिसते. प्रिया भाभी अजूनही अगदी तरुण आणि आकर्षक आहे. 32 वर्षांच्या वयातही त्यांच्या चेहऱ्यावर ताजेपणा आणि नैसर्गिक सौंदर्य कायम आहे. त्यांचा रंग गोरा आणि त्वचा साफ व चमकदार आहे, जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी निखार देते. पाहण्यात
त्या इतक्या सुंदर आहेत, की त्यांच्या सौंदर्याची तुलना कोणाशीही करता येत नाही. साल्याच्या तुलनेत भाभी खूपच सुंदर आहे आणि त्यांचे आकर्षण कोणालाही मोहित करून टाकते. जेव्हा भाभी सलवार आणि टाईट कुर्ता घालते ना, तेव्हा त्या चित्रपटाच्या नायकीसारखेच दिसतात. त्यांच्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाने अनेकजण त्यांची प्रशंसा करत राहतो. त्यांच्या ड्रेसिंग सेन्सने त्या आणखी मनमोहक दिसतात. भाभीचा व्यवहार सहज आणि सुंदर असल्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याबद्दल खूप लगाव वाटतो. भाभी आणि माझ्या पत्नीची मैत्री खूप चांगली आहे. दोघे एकमेकींशी नेहमी स्नेहाने बोलतात, गप्पा मारतात आणि एकत्रच काम करतात. त्यांचे नाते इतके आत्मीय आहे की जेव्हा आम्ही नागपूरला जाऊ, तेव्हा दोघींचे बोलणे सुरूच राहते. भाभी आणि माझी ही खूप चांगली जुळणी आहे. आमच्यात एक प्रकारचे बंधन आहे, जे आदर आणि स्नेहावर आधारित आहे. जेव्हा माझ्या ऑफिसला सुट्टी असते, तेव्हा भाभी स्वतः फोन करून आम्हाला घरी बोलावते. त्यांचे आदर आदरातिथ्याने त्यांच्या मनातील उदारता जाणवते. त्या दिवशी मी भाभीच्या आग्रहाखातर सकाळीच माझ्या पत्नीसोबत नागपूरसाठी निघालो. प्रवासातील उत्साह आणि आनंदाने वेळ कशी गेली हे कळलेच नाही. जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा संपूर्ण घर आमच्या येण्याने आनंदाने भरले होते. सासू-सासऱ्यांनी आम्हाला प्रेमाने जवळ ओढले आणि आजीने आशीर्वाद दिला. घरातील ऊर्जा खूप सकारात्मक होती आणि सर्वजण हसत-खिदळत गप्पा मारू लागले होते. भाभीने लगेच आमच्यासाठी गरमागरम चहा आणि नाश्ता आणला. त्यांच्या हातचे पदार्थ नेहमीच अप्रतिम वाटतात आणि त्या दिवशी नाश्त्याचा स्वाद खूप चांगला होता. बोलण्यात सर्वांनी एकत्र 2 वाजेपर्यंत जेवण केले. घरात सर्वजण इतक्या स्नेहाने वागत होते की वेळ कशी निघून गेली हे समजलेच नाही. जेवणानंतर आम्ही सर्वजण थोड्या विश्रांती घेतल्या. माझ्या सासऱ्यांचे घर खूप चांगले आणि व्यवस्थित आहे. त्यांची रचना आधुनिक आणि पारंपरिक अशा मिश्रणाची आहे. खालच्या मजल्यावर 3 खोल्या आहेत, ज्या खूप विशाल आणि हवेशीर आहेत. तर वरच्या मजल्यावर 2 खोल्या आहेत, जिथे अ, अ आतिथ्यासाठी व्यवस्था केली जाते. घराची सजावट सासऱ्यांची समृद्धी आणि सौंदर्याची उत्तम कल्पना देते. प्रत्येक खोलीत एक प्रकारचे शांत आणि प्रसन्न वातावरण आहे, ज्यामुळे कोणालाही घरात राहणे आवडते. मी बालपणापासूनच लाजाळू स्वभावाचा आहे, म्हणून सासऱ्यांकडेही मी फार बोललेलो नाही. सासऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती मला खूप प्रेम आणि स्नेहाने वागते. पण माझ्या स्वभावामुळे मी फार बोलण्याचा प्रयत्न करत नाही. त्या दिवशीही जेवणानंतर सर्वजण विश्रांती घेत होते आणि मी वरच्या मजल्यावरील अतिथी खोलीत जाऊन झोपलो. त्या खोलीत बाहेरून येणारी थंड हवा आणि शांत वातावरण मला खूप सुकून देत होते. माझ्या मनात नेहमी प्रिया भाभींबद्दल खूप आदर आहे. त्यांचे सौंदर्य आणि आत्मविश्वास मला नेहमीच प्रभावित करत असा. कधी-कधी मी त्यांच्या सौंदर्याबद्दल विचार करतो, पण फक्त मनातच. मी कधीच त्यांना चुकीच्या नजरेने पाहिले नाही. त्या माझ्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत. भाभी ही माझ्याशी फार उघडपणे वागत नाहीत. त्या नेहमी फक्त हलक्या-फुलक्या गप्पा मारतात. त्यांच्या बोलण्यात सभ्यता आणि एक प्रकारचा आदर जाणवतो. दुपारचे 4:30 वाजले असतील. त्या दिवशी माझा साला त्याच्या मामाच्या घरी जाणार होता. कारण 2 दिवसांपूर्वी त्याच्या मामाच्या मुलाचा गंभीर बाईक अपघात झाला होता. तो खूप जखमी झाला होता. ही बातमी कळल्यानंतर माझे सासू-सासरे आणि माझी पत्नीही त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार झाले. मामाचे गाव तिथून सुमारे 60 किलोमीटर दूर होते. म्हणून त्यांनी ठरवले की ते रात्रभर मामाच्या घरीच राहतील आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत येतील. घरातील सर्व तयारी झाल्यानंतर थोड्या वेळात ते मामाच्या गावी निघाले. त्यांना दारापर्यंत विदा देताना मनात एक प्रकारची शांतता आणि एकटेपणाची भावना जाणवत होती. आता घरात फक्त मी, भाभी आणि वयोवृद्ध आजी आणि भाभीच्या 2 वर्षांची मुलगी राहिली होती. घरात अचानक शांतता पसरली, जी सकाळच्या आनंदी हालचालीपासून खूपच वेगळी वाटत होती. त्यांच्या जाण्यानंतर मी आणि प्रिया भाभी आजींसोबत हॉलमध्ये बसलो. आजीने टीव्ही चालू केला आणि आम्ही सर्वजण बोलतात बोलत टीव्ही पाहू लागलो. भाभी आपल्या मुलीला खाऊ घालताना खूप आनंदी दिसत होती. त्या क्षणी मला स्वतःला खूप शांत आणि निश्चिंत वाटले. घराचे वातावरण अगदी शांत आणि आरामदायक होते. आजी माझी टीव्ही पाहण्यात मग्न झाली होती. मुलगी खेळण्यात व्यस्त होती. त्या दिवशीच दुपारी मला एक वेगळी शांतता देणारी वाटली. काही वेळा टीव्ही पाहिल्यानंतर भाभी स्वयंपाकघरात गेली आणि आपले जेवण तयार करण्याचे काम सुरू केले. हं. त्यावेळी आजी टीव्ही पाहण्यात मग्न होती आणि मी हॉलमधून उठून वरच्या खोलीत गेलो. वरच्या मजल्याची शांतता मला नेहमीच आवडते आणि तिथे जाण्याने मला थोडा सुकून मिळतो. मला खूप जोरात लघवी लागली होती, म्हणून मी वरच्या खोलीत असलेल्या अटॅच बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये जाताना मला वाटले की मी औषध बंद करायचे विसरलो होतो. पण मनातील घाईमुळे त्याची अवहेलना केली की मी लघवी करत असताना अचानक मला प्रिया भाभीच्या पायजेबळीच्या आवाजाची चाहूल लागली. तो आवाज खूप परिचित होता आणि त्याच्या नाजूक कानात माझ्या कानामध्ये पसरला. कदाचित ती काही कामासाठी वर येत असावी. आवाज जसा-जसा जवळ येत गेला, तशी-तशी माझी घबराट वाढतच गेली.
मी घाईघाईने लगवी संपवली आणि भाभी खोलीत येऊन म्हणून मी घाईने माझी जीन्सची जीप वर वडली. पण या घाई जीन्सची जीप चुकीच्या जागी अडकली. जीप जोरात सुरात ओढल्याने ती खूप आतमध्ये आतली. त्याच क्षणी मला तीव्र वेदना जाणवली. मला झालेला त्रास इतका अचानक झाला होता की त्या क्षणी मी फक्त थबकून उभा राहिलो. माझा चेहरा वेदनेने कुरकुरला आणि असं धरल्यामुळे हालचाल करणंही कठीण झाले होते. माझ्या डोक्यात विविध विचार येऊ लागले होते. आता मी काय करू? जर भावी वर आली तर मला या अवस्थेत पाहून काय विचारेल? या विचारामुळे मी आणखी व्याकुळ झालो. एकीकडे शारीरिक वेदना आणि दुसरीकडे मानसिक गुंतागुंत. या दोन्ही गोष्टींनी मी त्रस्त झालो. याच्यामध्ये प्रिया भाभी खोलीत आली आणि त्यांनी मला हाक मारली, "अजय, तू कुठे आहेस?" त्या क्षणी माझे मन खूप गुंतागुंतीत झाले. मी घाबरून बाथरूमच्या दरवाजामागे उभा राहिलो, जेणेकरून त्या मला पाहू नयेत. मी घाबरून बोललो, "भाभी, थोडं थांबा. मी सध्या बाहेर येतो." भाभीला वाटले की मी बाथरूम वापरत आहे, म्हणून त्या खोलीतच एका खुर्चीवर बसल्या आणि माझी वाट पाहू लागल्या. माझे मन पूर्णपणे अशांत झाले होते. मी जीभ सोडवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती काहीच सोडली नाही. त्यावेळी त्यावेळी जीभ ओढण्याचा प्रयत्न केला, तर ती आणखी आतमध्ये रुतत गेली होती. आता काही फायदा झाला नाही. मग भाभीने पुन्हा हाक मारली, "अजय, काय झाले? खूप वेळ लावला आहेस?" खरं तर मला स्वयंपाकघरासाठी बाजारातून काही साहित्य मागवायचे आहे. अजून किती वेळ लागेल? त्यांच्या आवाजात थोडी व्याकुळता आणि चिंता होती. पण मला उत्तर देणे हे कठीण झाले होते. मी वर करत असताना बोललो, "भाभी, थोडा वेळ द्या. मी सध्या बिझी आहे." माझी अवस्था आता खूपच वाईट झाली होती. मी जीभ सोडवण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे गुंतलो होतो. खाली वाकून पाहण्याचा प्रयत्न केला, पण बाथरूमच्या कमी प्रकाशात कळतच नव्हते की जीभ कशी अडकली आहे. मला एकीकडे वेदना सहन करावी लागली होती, तर दुसरीकडे भावी बाहेर वाट पाहत होती. हा अहसास आणि लाज आणखीच वाढत होता. मला आता वाटले की मी एकटा या अडचणीतून बाहेर पडू शकणार नाही. शेवटी खूप विचार करून मी ठरवले की प्रिया भाभीची मदत घ्यावी. पण हा निर्णय घेणे सोपे नव्हते. त्यांच्यासमोर जाऊन ही गोष्ट सांगण्यात खूप लाज वाटत होती. मनात विचार येत होता, त्या काय विचारतील? माझ्यासारख्या अवस्थेत त्यांच्याकडून मदत मागणे योग्य आहे का? माझ्या मनात एक प्रकारची भीती आणि अपराधाची भावना होती. पण दुसरीकडे समस्या गंभीर होत चालली होती आणि मला वाटले की आता या निराकरण करणे आवश्यक आहे. शेवटी मी स्वतःला धीर दिला आणि ठरवले की भाभीसमोर सत्य सांगून त्याची मदत मागावी. मी हिंमत गोळा करून बाथरूममधूनच बोललो, "भाभी, मी खूप विचित्र समस्येत अडकलो आहे." हे ऐकून भाभी चिंतेत बोलल्या, "काय झाले? काय समस्या आहे?" मी थोडं लाजत आणि घाबरत बाथरूममधून बोललो, "भाभी, जेव्हा तुम्ही वर येत होता तेव्हा मी लघवी करत होतो. तुमच्या घुंगरांच्या आवाजाने मला घाई झाली आणि जीभ बंद करण्याच्या प्रयत्नात माझी पकडली गेली आहे. आता ती काही सोडतच नाही." हे ऐकून भाभी काही क्षण शांत राहिल्या. मला वाटले त्या रागावतील आणि माझ्यावर काही टोमणा मारतील, पण त्याऐवजी त्या थोड्या हसून बोलल्या, "अरे, असं कसं होऊ शकतं? मी तुझी मदत करू का?" त्यांच्या हास्यात थोडी मजा होती, पण आवाजात चिंता होती. मी लाज आणि अपराध वाटत असताना बोललेलो, "भाभी, आता तुम्हीच मला या समस्येतून सोडवू शकता." त्या शांत स्वरात बोलल्या, "ठीक आहे, काही हरकत नाही. आता लाजू नकोस." आणि खोलीत ये. मी एका हाताने पॅन्ट धरून खोलीत गेलो. माझा चेहरा लाजेने लाल बुंद झाला होता आणि डोळे जमिनीकडे खाली भाभींचे खा ड डोळे माझे जमिनीकडे गेले होते. माझी अवस्था खूपच वाईट झाली आहे. मी त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिलो, पण मनातील लाजेमुळे त्यांच्याकडे पाहण्याची हिंमतच नव्हती. भाभी खूप सावधानीने पुढे आल्या आणि जीभ धरून सोडवण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्यांचा प्रत्येक प्रयत्न माझ्यासाठी असह्य होता. मी त्यांना बोललो, "भाभी, हळू करा प्लीज, खूप दुखत आहे." भाभींच्या चेहऱ्यावर थोडी चिंता आणि गंभीरता दिसत होती. त्या शांत स्वरात बोलल्या, "ठीक आहे, मी खूप हळू आणि सावधानीने करीन. पण तुझी अवस्था मला खूप वाईट वाटत आहे. आता शांतपणे सहन कर आणि मला थोडा वेळ दे." त्या पुन्हा प्रयत्न करू लागल्या आणि प्रत्येक वेळी होणाऱ्या वेदनेमुळे मी करत होतो. तरी त्यांचे लक्ष समस्येवर होते आणि त्यांनी निराकरण करण्याचा निर्णय केला होता. काही वेळानंतर भाई बोलल्या, "मला थोडी कात्री आणावी लागेल. जीभ सोडवण्याचा हा एकच मार्ग दिसतो." मी वेगाळून बोललो, "ठीक आहे, पण प्लीज लवकर करा." त्या कात्री आणायला गेल्या आणि माझ्या मनात भीती, लाज आणि आशेचं मिश्रण होतं. भाभींच्या हास्याने वातावरण थोडेसे हलके झाले. त्या बोलल्या, "तुझ्यासारख्या मोठ्या पुरुषालाही दुखतं का?" मी वेदनेने करत असताना बोललो, "भाभी, ही जागा खूप नाजूक आहे आणि खूप वेळापासून त्रास होतो आहे. कृपया हळू करा." त्यांनी थोड्या गंभीर होऊन उत्तर दिले, "ठीक आहे बाबा, घाबरू नको. मी खूप हळू करीन." भाभी खूप सावधानीने प्रयत्न करू लागल्या, पण जीभ काही सोडली नाही. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी कठीणता दिसत होती. मग त्या बोलल्या, "तू एक काम कर, इथे बेडवर बस. मला मोहरीचे तेल आणावे लागेल. तेल लावल्याने जीभ सोडेल." मी त्यांच्या सल्ल्याने बेडवर बसलो आणि त्या लगेच खालच्या स्वयंपाकघरात गेल्या.
काही वेळानंतर त्या एका छोट्या कटोरीत मोहरीचे तेल घेऊन परत आल्या. त्यांचा आत्मविश्वास आणि चिंता पाहून मला थोडेसे बरे वाटले. प्रिया भाभीने मला सरळ बेडवर झोपू म्हणून सांगितले. त्यांच्या डोळ्यामध्ये समाधान देण्याचा प्रयत्न दिसत होता. त्यांनी एका हातात मोहरीचे तेल घेतले आणि दुसऱ्या हाताने जीभजवळ तेल लावायला सुरुवात केली. त्यांच्या प्रत्येक हालचालीत सावधगिरी आणि संवेदनशीलता होती. थोड्याच वेळात त्यांच्या प्रयत्नामुळे शेवटी जीभ सोडली. मला खूप आराम वाटला. "भाभी धन्यवाद." मी त्यांच्याकडे पाहून मनापासून म्हणालो. ते हसून बोलल्या, "धन्यवाद म्हणू नकोस. आता आराम कर. काही वेळात बरे वाटेल." मी अजून थोडा अस्वस्थ होतो कारण कारण अडकल्यामुळे होणारी वेदना काही वेळ कमीच होतच नव्हती. त्या बोलल्या, "घाबरू नकोस. काही वेळ इथेच बेडवर झोप. मी जेवण संपवते. थोड्या वेळात खायला खाली ये." असं म्हणून त्या खालच्या स्वयंपाकाच्या घराकडे गेल्या. त्यांची चिंता आणि मदतीसाठी केलेला प्रयत्न माझ्या मनावर खोलवर अभिमान झाला होता. त्या दिवशी मला समजले, की जरी परिस्थिती विचित्र असली, तरी चांगल्या नात्याचा आधार किती मोठा असतो. मी काही वेळ तसाच सुन्न होऊन झोपलो. मनात बार-बार भाभींच्या स्पर्शाबद्दल विचार करत होतो. सामान्य मदतीचा स्पर्श होता, पण तोही कधी ना कधी माझ्या मनाच्या कोपऱ्यात खोलवर उतरतो. थोड्या वेळानंतर मी खाली गेलो आणि जेवण करून पुन्हा वरच्या खोलीत जाऊन झोपलो. रात्री 9 वाजता प्रिया भाभींच्या पावलांच्या घुंगरांचा चाहूल लागली. त्या एका हातात गरम हळदीचे दूध घेऊन वर आल्या. त्यांच्या हातातील ग्लास पाहून माझ्या चेहऱ्यावर हास्य आले. त्या बोलल्या, "अजय, हे गरम दूध प्या. त्यात हळद टाकली आहे. याने तुम्हाला आराम मिळेल." मी ग्लास ग्लास घेत असताना म्हणाले, "भाभी, तुम्ही खूप काळजी घेता. खरंच धन्यवाद." त्या हसून बोलल्या, "अरे, हे आपले घर आहे. यात धन्यवाद कशाला?" दूध पित असताना त्या जवळच बसल्या आणि बोलल्या, "अजय, आज मी वरच झोपणार आहे. तुझी तब्येत ठीक ठीक नाही ना? रात्री तुला काही त्रास झाला तर मी इथे आहे. अन्यथा खालच्या खोलीत एकटी झोपायची सवय नाही. म्हणून इथे चांगले वाटले." मी त्यांच्या विचारशील स्वभावाचा आदर करत म्हणालो, "भाभी, जसे तुम्हाला बरे वाटेल तसे करा. मला काहीच आक्षेप नाही." थोड्या वेळात त्या पुन्हा खाली गेल्या. कदाचित अजय आणि मुलीच्या कामामध्ये व्यस्त झाल्या असाव्यात. मी दूध पीत थोड्या शांत मनाने झोपण्याचा प्रयत्न केला. रात्री 10 वाजता त्या पुन्हा वर आल्या. त्यांच्याकडे छोटी मुलगी घेऊन त्या माझ्या खोलीत आल्या आणि मुलगी झोपली होती. त्यांनी तिला भिंतीच्या दिशेने झोपवली आणि स्वतःमध्येच झोपल्या. खोलीत एक शांतपणा, कोमल वातावरण पसरले. मी त्यांच्या चिंतेने अभिभूत झालो होतो. जरी मी त्यांच्याशी बोलत नव्हतो, तरी मनात मी त्यांच्या विचारशील आणि मदतगार स्वभावाची प्रशंसा करत होतो. त्या रात्रीची शांतता काही वेगळीच सांगत होती. मानवता आणि नात्यांचे महत्त्व अधोरेखित करत होती. मी म्हणालो, "भाभे, तुम्ही खूप खूप ताकदवान म्हणावे लागेल. इतकं सगळं हाताळूनही तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य राहते. तुमची मुलगी पाहून वाटते की तुम्ही खूप चांगली आई आहात." त्यांनी हलकेच हसून उत्तर दिले, "कधी-कधी ताकद दाखवणे आवश्यक असते, पण आतून खूप तुटलेली वाटते. एकटेपणाने खूप धोकादायक असतो रे." अजय, पण काय करावे? परिस्थितीचा सामना करावाच लागतो. त्यांच्या शब्दांनी माझे मन असे हलके-फुलके समजत होते, की त्या आतून खूप एकट्या वाटत होत्या. त्यांना खूपच आधाराची गरज आहे. पण त्याचवेळी मी काही चूक बोलू नये म्हणून मी फक्त चांगल्या गोष्टींचा अहसास देण्याचा प्रयत्न केला. "भाभी," मी धीम्या आवाजात म्हणालो, "तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद मिळो यासाठी काहीतरी करावे लागेल. तुमचे हास्य परत यावे." त्या क्षणी भाभी माझ्याकडे पाहत बोलल्या, "कधी-कधी वाटते की तुझ्यासारखा कोणी माझ्या आयुष्यात असता तर आयुष्य वेगळे असते. पण नशिबातच असं आहे ना, की कधी-कधी वाटते हे सगळं सोडून दूर जावे." त्याच्या या शब्दामुळे मी थोड्या गुंतागुंतीचा पडलो. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा दुःख आणि आशेचा मिश्रण होता. मला त्यांच्या एकटेपणाचा अहसास होता. पण त्याचवेळी मला योग्य अंतर राखून वागावे लागत होते. मी हलकेच म्हणालो, "भाभी, कधीही तुम्हाला बोलायची इच्छा झाली तर मला सांगा. कधी-कधी आपलं दुःख वाटून घेतल्याने हलके वाटते." त्यांनी फक्त हसल्या आणि बोलल्या, "थँक यू अजय. तुझ्यासारखे लोक असतील तर थोडा आधार वाटतो." भाभींच्या डोळ्यामध्ये दुःख होते, पण सोबतच एक विश्वासही दिसत होता. पण मला वाटत होते की त्या खूप एकट्या आहेत आणि त्यांना आधाराची गरज आहे. मी धीम्या आवाजात म्हणालो, "भाभी, आयुष्य नेहमी सोपे नसते, पण तुमची ताकद आणि त्यामुळे सगळं सोपे होत आहे. तुमच्यासारखे फार लोक कमी असतात. आपलं दुःख बाजूला ठेवून इतरांसाठी जगतात." भाभी थोड्या हसून बोलल्या, "अजय, तुझ्या बोलण्याने खरंच हलके वाटत आहे. कधी-कधी वाटते की कोणीतरी आपल्याला समजून घेईल, आपले म्हणणं ऐकेल." मी त्यांना म्हणालो, "भाभी, तुमच्या प्रत्येक बोलण्यासाठी मी आहे. तुमच्या आयुष्यात आनंद परत आणण्यासाठी तुम्हाला स्वतःच सर्वात मोठी भूमिका बजावावी लागेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा." या शब्दामुळे त्यांचा चेहरा थोडा उजाळला. त्या बोलल्या, "धन्यवाद अजय. तुझ्यासारखा कोणी माझ्या आयुष्यात असणे हे माझे खूप मोठे भाग्य आहे." त्या रात्रीच्या बोलण्याने एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास वाढला. आमचे नाते आणखी मजबूत झाले. त्याचवेळी मला अहसास झाला की खूप संवेदनशील आहेत त्या आणि त्यांच्याशी वागताना सावधगिरी बाळगावी लागेल. मग भाई बोलल्या, "आता तुझे महाराज कसे आहेत? जरा दाखव." या शब्दांनी माझ्या मनात अचानक एक प्रकारची गुंतागुंत निर्माण झाली.
त्यांच्या आवाजात एक वेगळी जिज्ञासा आणि उत्सुकता होती. भाभींच्या तोंडून हे शब्द ऐकताच माझ्या शरीरात एक विचित्र लहर उसळली होती. जणू त्यांच्या बोलण्याने काही अनोखीच गोष्ट उघड होणार होती. काही क्षण मी स्थिर झालो आणि उत्तर देण्यासाठी योग्य शब्द शोधू लागलो. भाभी पुढे बोलल्या, "आता रात्री ते तसेच उघडे सोडून दे. उघडे सोडल्याने आराम मिळेल." त्यांच्या या सल्ल्याने मला थोडी गुंतागुंत झाली. पण त्याचवेळी त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास जाणवत होता. मीही त्यांच्या सल्ल्याने लगेच तयारी केली. भाभीने मला एक कापड दिले आणि दुसऱ्या कापडात आपल्या मुलीसोबत झोपल्या होत्या. कापड घेताना मी त्यांच्याकडे एका क्षणासाठी पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत आणि जबाबदारीचे प्रतिबिंब दिसत होते. खोलीचे वातावरण आता आणखी गंभीर आणि शांत झाले होते. झोपण्यापूर्वी भाभीने खोलीचा दरवाजा बंद केला आणि नाईट बल्ब जागवून ठेवला. यामुळे खोलीत हलकासा अंधार होता, पण नाईट बल्ब उजेडाने दुसरा असा प्रकाश दिसत होता. या उजेडाने हलका अस्पष्ट वातावरण तयार झाले होते, जणू संध्याकाळच्या चंद्रप्रकाशात झोपण्याचा अनुभवच येत असावा. झोपताना भाई बोलल्या, "अजय, रात्री काही समस्या झाली किंवा काही गरज पडली तर मला जागवा." त्यांच्या या वाक्यामध्ये चिंता आणि ममता स्पष्ट जाणवत होती. त्यांच्या बोलण्याने मला थोडासा धीर मिळाला, कारण त्या माझ्यासाठी तयार होत्या. मग त्यांनी गुड नाईट म्हणून डोळे मिटले आणि हळूहळू शांत झोपेत गेल्या. थोड्या वेळानंतर मलाही झोप आली. झोपताना मी विचार करत होतो, भाभीची ही चिंता नेहमीच अशी असते का? त्यांच्या प्रत्येक हालचालीत ममता आणि जबाबदारीचा ठसा होता, जो मला शांत आणि सुरक्षित वाटण्यासाठी पुरेसा होता. रात्री सुमारे 2 तासानंतर मला वाटले, की कोणी माझ्या शरीरावर हात फिरवत आहे. खरं तर जेव्हा मी जागलो, तेव्हा पाहिले की भाभी आपल्या कापडातून बाहेर येऊन माझ्या कापडात आल्या आहेत. माझ्या शरीरावर घाम फुटला. त्या स्थितीत मला काय करावे हे समजत नव्हते. म्हणून मी शांतपणे वाट पाहू लागलो. म्हणतात ना, की वाट पाहण्याचे फळ गोड असते आणि मला लवकरच वाटू लागले, की भाभी तयार झाल्या आहेत. भाभी हळूच माझ्या कानाजवळ येऊन बोलल्या, "तुझे तुझे भाऊजी तर आता त्यांचं सगळं काही संपलं आहे. तो दारू पिण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही." मग ते घडले. त्याची मी वाट पाहत होतो. शेवटी आम्हा दोघांचे ओढण्याचे क्षण अगदी अचूक आले. त्यावेळी मी माझ्या आयुष्यात सर्वात मोठा आनंद अनुभवला. तो आनंद भाभींच्या चेहऱ्यावरही दिसत होता. मग आम्ही दोघे झोपलो. सकाळी भाभी उठल्या. भाभी खूप आनंदी दिसत होत्या. मीही मनाने खूप आनंदी होतो. आता जेव्हा मला संधी मिळते, तेव्हा मी भाभींच्या जवळ जाईन. असा हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी खूप मेहनत घेतो आहे तुमच्यासाठी. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.